या ठिकाणी पर्व तिसरं या ठिकाणी आपण पाहतोय। यासाठी आपल्याला देणगी स्वरूपात रक्कम मिळाली आहे। महादेवजी मेस्त्री यांच्याकडून या संपूर्ण टीमसाठी आपल्या या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी मिळाली आहे। सगळ्या संघांना सूचना आहे, आज दिवसभरामध्ये आपल्याला 8 मॅचेस खेळायचे आहेत आणि लंच ब्रेक पर्यंत आपल्याला 5 मॅचेस या कंप्लीट करायचे आहेत 2 वाजेपर्यंत। त्याच्यामुळे सगळ्या संघांनी वेळ फुकट न घालवता आपल्याला आजचा दिवस हा पूर्ण करायचा आहे। त्याच्यामुळे जराही विलंब करू नका। फलंदाज ताबडतोब तुम्ही मैदानामध्ये पाठवा, ही सगळ्याच संघांना विनंती असेल। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुरतडे मराठी शाळा या शाळेतील मुख्याध्यापक श्री प्रशांत गोपीनाथ जाधव यांच्याकडून या लीग साठी ₹1000 रुपयाची देणगी आलेली आहे। त्याचप्रमाणे सौ मनाली मनोहर भुते मॅडम यांच्याकडून सुद्धा या टुर्नामेंटसाठी 1000 रुपयाची देणगी आले। तसेच सौ रोशनी राजू कामतेकर यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी या सुद्धा शिक्षिका आहेत, यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आली आहे। आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुरतडे यांचे शतशः आभारी आहोत। त्याचप्रमाणे श्री तांबे सर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आली आहे, आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत। धन्यवाद। ओव्हर टू शुभम। पहिला चेंडू सेफ शॉट या इथे, परंतु निर्धाव चेंडू जातोय, कोणतीही धाव संख्या नाही। आणि त्याचप्रमाणे आपण मैदानावरती पाहतोय बाप बेटे वडील फलंदाजी करतायत आणि त्यांचा मुलगा गोलंदाजी करतोय। एक वेगळं इथे कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय। सकाळपासून आम्ही उत्कृष्ट असं या ठिकाणी खेळ सुरू आहे। तत्पूर्वी एक आपल्याच गावातील दाजी लक्ष्मण बिर्जे हे आज त्यांना देवाज्ञा झालेली आहे, आपल्यातून सोडून गेलेत। त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आम्ही मंडळाच्या तर्फे व ग्रामस्थांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। रुद्र आपल्या षटकातील षटकातील पुढचा चेंडू टाकतील पंकजाला। पंकज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला येतो गणेश आणि शॉर्ट पिच चेंडू टाकला होता आणि शॉर्ट पिच चेंडू लेग साइडच्या दिशेने टोळवला गेलाय। एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली। धाव संख्या झाली ते 3। उत्कृष्ट रीतीने अशी गोलंदाजी। निश्चित रूपानं गणेश नॉन स्ट्राईकला आहे, स्वतः वडील आणि गोलंदाजीसाठी आहे तो रुद्र मुलगा। खरोखरच हेच क्रिकेट आहे। क्रिकेट काय पाहायचंय तर हे की बाप मुलगा खेळतोय असा दुर्मिळ योग येतोय तो गणेश आणि गुरुच्या बाबतीत घडतोय। आणि पुन्हा एकदा रुद्र आपल्या षटकातील पुढचा क्लीन गोल, उत्कृष्ट असा चेंडू टाकला आणि बीड झाले, त्रिपलाचीच झालेत। पहिला धक्का दिलाय।
उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलाय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय रुद्र. आणि आता येतोय मला वाटतं प्रतीक उर्फ बुमरा. मागच्या मॅच मध्ये षटकार मारला होता. आता पाहूया, त्यासाठी त्यांना पुढे चान्स दिला गेलाय कारण रोहन चाळके अजून यायचे बाकी आहेत. खरोखरच त्यांच्यावर विश्वास टाकला गेला नाही, त्या विश्वासाला सार्थकपणा ठरवतात का ते पाहायचंय. कारण आपल्या कर्णधारानं जी काय आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडणं महत्वाचे आहे. आणि संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या तर्फे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय रुद्र. उत्कृष्ट असे या दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. संघर्ष होणार आहे निश्चित रूपानं, कारण अनिकेत असू दे किंवा रोहन चाळके असू दे यांच्यामध्ये खूप असं द्वंद्व सुरू होणार आहे. आणि रुद्र याने चेंडू टाकला, जोरदार टोळवला चेंडू, झेल होऊ शकतो आणि पहिला झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट दुसरा धक्का दिला गेलाय. उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय तो रुद्र. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि त्यांना साथ देतोय तो त्यांचे क्षेत्ररक्षक आशिष. आणि आता आलाय तो डावखुरा फलंदाज स्वप्नील. दुसऱ्या सत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा स्वप्नील या सत्रामध्ये थोडासा अडखळत खेळताना दिसतोय, परंतु आपल्या संघाला गरज आहे आणि पाहूया त्या गरजेचा कसा काय उपयोग करतो आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावांचं योगदान देतो. परंतु खरोखरच उत्कृष्ट रीतीने गोलंदाजी करतो. नॉन स्ट्राईकला वडील पाहतायत, आपला मुलगा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तो पुन्हा एकदा चेंडू टाकलाय, उत्कृष्ट चेंडू टाकलाय, सन्मानजनक फटका खेळला गेलाय आणि एक धाव मिळू शकते. आणि धाव फलक हलत होतंय, वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 4, 2 बाद 4 आणि षटक संपलेलं आहे. आणि पाहूया आता गोलंदाजीसाठी कोणीतरी, मला वाटतं कुरतडे एक्सप्रेस साईवीर. एक जबरदस्त असा हा उमदा खेळाडू आहे. ऑल कुरतडे मधून प्रतिनिधित्व करणारा, मुंबईमध्ये प्रॅक्टिस करणारा असा खेळाडू. पाहूया. आणि स्वप्नील पहिला चेंडू टाकला, उत्कृष्ट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर बीट झालेले आहेत, एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. धाव फलक वाढलं गेले, धाव संख्या झाली ती 5, 2 बाद 5. उत्कृष्ट असे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण उत्कृष्ट असे कॅप्टनशिप पाहायला मिळते अनिकेत कांबळे यांच्याकडून. कारण धावसंख्या कमी तेव्हा आपले अचूक गोलंदाज काढून घ्यायचं असं ठरलेलं दिसतंय. गणेश एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे जो 1-2 करून नंतर खराब चेंडूवरती उत्कृष्ट फटके मारण्यामध्ये यशस्वी होणारा हा फलंदाज. वयानक जरी मोठा असला तरी क्रिकेट हे तुम्हाला शांत बसायला देत नाही, कारण क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला झोपच देणार नाही. कारण नसा नसात, रक्ताच्या कणाकणात तुमच्या यामध्ये क्रिकेट भरलेलं आहे आणि ते पाहायला मिळतंय. कारण क्रिकेटला वय नसतं, कारण ते वेड असतं, वेड. आणि हे वेड पाहायला मिळतंय गणेशच्या रूपानं पुन्हा एकदा. आणि स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं दिशा भरकटल्या गेल्यात, पंचांकडून दंडित केलं गेलंय. वाईटच्या रूपानं एक धाव मिळाली आहे. एक धावेनं संघाचं
धावफलक वाढलं गेलंय. धावसंख्या झाली ती 6. 2 बाद 6. थोडस वेगळं पण करण्याचा प्रयत्न, परंतु सकाळ सत्र आहे, वाऱ्याचा वेग वेगळा आहे, त्यामुळे तो आपला जो काय प्रयोग अनुभव काय जो करतोय तो फक्त विफल ठरला जातोय. आणि पुन्हा एकदा साईने चेंडू टाकला. शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडच्या दिशेने चेंडू कट केला. 1 धाव घेतल्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. निश्चित रूपाने एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि ते पाहायला मिळतंय. धावसंख्या झाली ती 7. 2 बाद 7. क्रिकेट बॅट आणि बॉल हेच क्रिकेट नसतं. बॅट आणि बॉल हेच क्रिकेट नसतं, तर 11 जणांच्या संघर्षातून मिळणारा विजय म्हणजे क्रिकेट असतं मित्रांनो. कारण तुमचा संघर्ष काय आहे तो तुम्हाला घडवतो, तुम्हाला विजयापर्यंत नेतो आणि त्याचा प्रत्यय येतोय. कारण खरोखरच क्षेत्ररक्षण उत्कृष्ट रीतीने चालू आहे. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर खरोखरच क्षेत्ररक्षण गचाळ झाला आणि त्याचा परिणाम काय पाहायला मिळाला तुम्हाला, परंतु त्याचा बोध घेतला गेलाय संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे. आणि पुन्हा एकदा साई टू स्वप्नील आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू गेलाय वाईटच्या बाहेर, त्यामुळे पंचांकडून दंडित केलं गेलंय. धावसंख्या 1 धावेने वाढली गेले. धावसंख्या झाली ती 8. 2 बाद 8. काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न केला जातो साईकडून. मला वाटतं आपला अचूक जो काही रेग्युलर नैसर्गिकरित्या जी गोलंदाजी ती करायला पाहिजे आणि स्वप्नीलला सुद्धा नैसर्गिकरित्या फलंदाजी करावी लागणार विचार केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क चांगला झालेला नाही. 1 धाव मिळू शकते. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल केला गेला आणि 2 धावा वसूल केल्यात. या 2 धावाच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलं. धावसंख्या झाली ती 10. 2 बाद 10. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडस महागडं षटक सुरू आहे, कारण रुद्राने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून 4च धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता साई थोडस 2 चेंडू वाईट टाकले होते आणि आता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग क्रीजवर तयार झालेला आहे. चेंडू टाकलाय, जोरदार टोळण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकतो. झेल खाली विकेट किपर आहे आणि झेल टिपला गेला. 3रा धक्का मिळालाय. रुद्रनं उत्कृष्ट असा झेल टिपलाय. 3रा धक्का मिळालाय. धावसंख्या थांबलेली 10. प्रसिद्ध असलेला हा खेळाडू खरोखरच उत्कृष्ट असा खेळाडू आहे, ज्याच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. कारण रोहनचं सुद्धा वय खूप आहे आणि त्या वयात सुद्धा त्याच्याकडून क्रिकेट पाहायला मिळतंय, उत्कृष्ट असं क्रिकेट पाहायला मिळतंय निश्चित रूपानं. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे काय खेळ खेळायचे आहेत ते आपल्या मनामध्ये रुजले पाहिजेत. तुम्हाला वेळ, प्रॅक्टिस, कारण आता कुटुंब आले की आपल्याला जबाबदारी असतात आणि जबाबदारीतून आपल्याला वेळ मिळत नसतो, परंतु आपणाला मानसिकरित्या कणखर बनावं लागतं आणि त्याच्यातूनच क्रिकेट खेळायला मिळतं, कारण त्याच्यातून तुमचा परफॉर्मन्स वाढत असतो आणि ते पाहायला मिळतंय रोहनच्या यांच्याकडून. कारण रोहन खरोखरच आपल्या त्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये अडकला गेला, परंतु त्याचं क्रिकेट कमी झालेलं दिसत नाही. कारण काल तुम्ही षटकार पाहिले असतील, उत्कृष्ट असे षटकार मारले होते, खूप लांबवर फटके मारले होते आणि आज त्याला संघाला गरज आहे. पाहूया कशा प्रकारे तो फलंदाजी करतो. सकाळचं सत्र थोडंसं आपल्याला नैसर्गिकरित्या अवघड जातं, परंतु अशा या फलंदाजाला काहीच अवघड नसतं, कारण तो टायमिंगचा बादशाह आहे. आणि समोर नौका उगवता तारा साईला थोडासा विचार विनिमय करावा लागणार, कारण त्यांना कानमंत्र दिलाय तो अनिकेत कांबळे यांनी. कारण अनिकेत आणि रोहन एकत्र खेळतात आणि त्यांच्या काही त्रुटी असतील, त्या उणीवा असतील, त्या सांगितल्या आहेत. पाहूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि उत्कृष्ट चेंडू टाकला. सन्मानजनक चेंडूला सन्मान दिलाय. उत्कृष्ट असा चेंडू निश्चित रूपानं कानमंत्रावरती विचार केला होता आणि आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला होता, अचूक टप्पा घेतला होता. थांबलेली धावसंख्या 10. 3 बाद 10. पाहूया आता कशा प्रकारे रोहन पुढच्या चेंडूचा सामना करतोय. गणेशाने काहीतरी कानमंत्र दिलाय, कारण सलामीला आलाय. मैदानाचं काहीतरी त्याला गुपित माहिती आहे, जेणेकरून त्यातील कला माहिती आहे, कारण अनुभव आहे. दोघांमध्ये चर्चा झाली. हे लहान मुलांकडून शिकायला पाहिजे. जोरदार चेंडू टोळला. पाहूया चेंडू कुठे जातो. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार.
जबरदस्त असा फटका मारला होता. गणेशाने काहीतरी कानमंत्र दिला होता आणि त्या कानमंत्राचा वापर करून रोहन याने आपले इरादे स्पष्ट केले. काय नजाकत भरा शॉट, ताकद होती, टायमिंग होतं. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. 6 धावांनी उसळी घेतली आणि धाव संख्या झाली ती 16. 3 बाद 16. आणि निश्चित रूपाने आता थोडासा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अनिकेत आलाय स्वतः. एक उत्कृष्ट असा खेळाडू, चाळकेवाडी एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेला हा अनिकेत उत्कृष्ट असा गोलंदाजी करतो आणि समोर फलंदाजी तो अनुभवी फलंदाज गणेश. जबरदस्त असा टायमिंग शॉट होता रोहनच्या बॅट मधून. आता गणेशला सुद्धा विचार करावा लागणार, कारण हे क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये किती विकेट्स गेल्या याचं काय आम्हाला तालतंत्र नसतं. आम्हाला फक्त चौकार षटकारांची गरज असते. आणि पहिल्या चेंडू मध्ये दिशा भरकटलेत. पंचांकडून दंडित केलं गेलं. 1 धाव मिळाल्या वाईटच्या रूपानं. धाव संख्या 1 धावेने वाढली गेले. धाव संख्या झाली ती 17. 3 बाद 17. आता कोणाला खतरा हे बघायचंय, कारण खतरा आहे गणेशला की अनिकेतला हे पाहायचं. कारण गणेशने जर चौकार षटकार मारले तरच धाव संख्या वाढणार आहे आणि अनिकेतला एक करावं लागणार, कारण गणेशकडे अनुभव आहे आणि सलामीला आलाय. सलामीला आल्यामुळे त्याला मैदानाचे काय ते कसं माहिती झालंय, त्यामुळे तो अनुभव सांगतोय. कारण ही विकेट्स गेली तर थोडासा दबाव होणार आहे समोरच्या संघावरती. आणि पाहूया अनिकेत टू गणेश. आखूड टप्प्याचा चेंडू सन्मानजनक खेळलाय. आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू पकडला गेलाय अनिकेत यांच्याकडून. निश्चित रूपाने मी तुम्हाला सांगितलं की हा खेळाडू खूपच हरहुन्नरी आहे. त्याच्याकडे काय जोश आहे काय माहित नाही. किती खेळू दे त्याच्यामध्ये तो जोश जो सकाळी खेळतो संध्याकाळपर्यंत आहे, असा हा उगवता तारा. खरोखरच रत्नागिरीचं नाव लौकिक वाढवणारा असा अनिकेत कांबळे. पुन्हा एकदा जोरदार तोडला चेंडू पट्ट्यामध्ये मिळाला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. थोडासा आपल्या खांद्याचा वापर करून ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा स्पर्श काय झालाय तो जोरदार झाला आणि चेंडू गेला होता सीमारेषा पार. धाव संख्या वाढली गेले आणि उत्कृष्ट चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गणेशला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. विकेट किपरनं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द केला तो अनिकेत यांच्या हाती. अनिकेत टू गणेश. पुन्हा एकदा जोरदार संघर्ष सुरू आहे आणि पुन्हा एकदा स्लोरवन चेंडू टाकला होता. 1 धाव घेतले आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागलंय. उत्कृष्ट रीतीने कमबॅक केला होता आणि आता पुन्हा एकदा संघर्ष होतोय तो रोहन साळके वर्सेस अनिकेत कांबळे. दोन्ही आयकॉन पाहूया. 2 आयकॉन आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतात ते. रोहनच्या माध्यमातून धाव संख्या आणि अनिकेतच्या माध्यमातून बळीची संख्या. पाहूया कशा प्रकारे करतायत योगदान ते. आणि आखूड टप्प्याचा चेंडू टोलावला गेला. पाहूया चेंडू कुठे जातो ते आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. षटक सुरू आहे संघाच्या वतीने. 3रं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय तो अनिकेत कांबळे. समोर तडाखेबाज फलंदाज, लाजबाब फलंदाज जो नजाकत भरे शॉट खेळतोय, मनगटाचा वापर करतोय, अनुभवाचा वापर करतोय असा रोहन साळके. आणि पुन्हा एकदा जोरदार हिट आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त असा चेंडू टोलावला गेलाय. षटकार.
हॅलो, धावसंख्या झाली ती 36. या षटकामध्ये खरोखरच ज्याला आयकॉन का निवडलंय तो रोहन साळके सांगून टाकलाय, अरे भावानो वय काय मानत नाही मी, क्रिकेटचा रग आहे माझ्या मनगटात. सलग या षटकामध्ये 3 षटकार ठोकले गेले रोहन कडून. मित्रांनो खरोखरच वाखण्याजोग असा हा खेळ खेळतोय रोहन. मी उगाच म्हणत नाही नाना या नावानं, ना 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 मला खेळायचंय असा हा नाना उत्कृष्टने खेळतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय आणि आता गणेश आला स्ट्राईकला. गणेशने सुद्धा सुरुवात केलेली आहे. पहिला 1-2 1-2 एक्का दुक्का करत होता आणि आता उत्कृष्ट अशी गोलंदाजी आलाय तो राकेश कानडे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये पट्टाईत असलेला हा गोलंदाज पॉइंटच्या दिशेने चेंडू हलकासा कट केला गेला. 2 धाव्या वसूल केल्या गेल्यात. निश्चित रूपानं गणेशकडे खूप असं टायमिंग महत्वाचं आहे जे गोलंदाजाला विचार करायला भाग पाडले जातं. कारण गणेश कुठलाही उत्कृष्ट अशा चेंडूवरती मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करणार, जो खराब चेंडू मिळेल त्याचा पुरेपूर समाचार घेतोय. त्यानं सुद्धा षटकार मारले होते. रोहनच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि धावसंख्या वाढली गेली ती 38. 3 बाद 38. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग झालं नव्हतं परंतु चेंडू सीमारेषा पार गेलाय कारण ताकद होती आणि धावसंख्या 4 ने वाढली गेली. धावसंख्या झाली ती 42. चौथं षटक सुरू आहे. थोडस मागडं षटक चाललं जात आहे. संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे कारण निश्चित रूपानं या ठिकाणी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होतं परंतु गोलंदाजी थोडीशी कमजोर पाहायला मिळाली आहे. कारण आजचा दिवस तुमचा नाही असं वाटतं परंतु दिवस निर्माण करायचा असतो. दिवसावर जायचं नसतं, आपल्या ताकदीवर जायचं असतं आणि आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांकडून वाईटचा इशारा आणि बाईच्या रूपानं 1 धाव मिळाली. अशा 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या झाली ती 44. 3 बाद 44. सुरुवात उत्कृष्ट केली होती. रुद्र याने खरोखरच उत्कृष्ट षटक टाकलं होतं पण नंतर काय घडलंय बिघडलंय कळत नाहीये. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळालाय. आता उत्कृष्ट असा ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. गणेशाने सन्मान रोहन यांच्याकडून सन्मानजनक खेळ केलेला गेलाय निश्चित रूपानं. कारण जे फटके खेळतो रोहन खरोखरच ताकदवान खेळतोय, उत्कृष्ट खेळतो, नजाकत भरे खेळतोय, डोळ्याचे पारणं फेडणारे खेळतोय खरोखरच आणि ती संघाला गरज होती आणि ती गरज भरून काढलेली. परंतु आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करावा लागणार. गोलंदाजांमध्ये आपल्या अचूक टप्प्यावर यावं लागणार नाही तर धावसंख्येचा डोंगर उभारला जाईल. आणि पुन्हा एकदा राकेश मला वाटतं दिशा भरकटलेत. पंचांकडून वाईटचा इशारा. दडपण काय असतं हे पाहायला मिळतंय कारण अनिकेत सारख्या गोलंदाजाला 3 षटकार पडल्यानंतर या ठिकाणी राकेश जो खरोखरच उगवता तारा म्हटला जाता तो आज या ठिकाणी अडखळताना दिसतोय, दिशा भरकटलेला दिसतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार. गणेश आपला अनुभव पणाला लावताना जोरदार हिट आणि गणेशच्या बॅट मधून पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. हॅलो, निश्चित रूपानं उत्कृष्ट असा खेळ चालू आहे. विचार करायला भाग पाडले जात आहे गोलंदाजांना काय गोलंदाजी करावी परंतु संघर्ष आहे आणि संघर्षातच मजा है. मजा ही तब आता है खेलने में, मजा ही तब आता है खेलने में जब कोई सामने वाला जबरदस्त हो. मजा ही तब आता है खेलने में जब सामने वाला जबरदस्त हो. बिना कुछ किए जीतने में क्या फायदा कि इम्तिहान सख्त हो. आणि असं पाहायला मिळतं जबरदस्त असा चेंडू टाकला गेला होता आणि चेंडू टोळवला गेला. 1 धाव घेतला, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 3ऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय परंतु मनाई केली गेले. थोडासा संघर्ष करताना संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ काय घडलंय बिघडलंय कळत नाही. कालचा संघ हाच आहे का पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या झाली ती 54. पुन्हा एकदा गणेश ज्याला कोणी पाहिलं नव्हतं, तरुण पिढीला माहित नव्हतं की गण्या कसा खेळतो कारण आम्ही गण्या म्हणायचो आणि गण्या आज पाहायला मिळतोय कशा प्रकारे खेळतोय तो आणि झेलू शकतो.
आणि झेल टिपला गेलाय. गणेश बाद झाला परंतु आपली कामगिरी करून गेलाय, कारण संघर्ष केला आपल्या संघासाठी. ज्या वेळेला 4 धावांवरती 2 महत्वाचे खंबे फलंदाज बाद झाले होते, त्याच्यानंतर संघर्ष केला होता. आणि इथे मात्र शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो अनिकेत कांबळे. रोहन चाळके यांनी जर या षटकामध्ये 3 सिक्सर लगावले तर आशिष मोहिते कोंडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलंय. आशिष मोहिते कोंडवी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि इथे क्लीन बोल्ड, यू मिस आय हिट, आणि जबरदस्त सामना पाहायला मिळाला अनिकेत कांबळे याच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजी केली. निश्चित रूपानं खरोखरच याला आयकॉन का म्हणावं हे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये 3 षटकार खाऊन सुद्धा या गोलंदाजानं स्वतः गोलंदाजी घेतलं. केवढं मोठं आव्हान असतं हे पाहायला मिळालंय आपल्याला. हे शिकायला पाहिजे मित्रांनो, कारण मैदान सोडून भागायचं नसतं, मैदानात आपण लढायचं असतं, आणि हे दाखवून दिलं. आणि आलाय तो आकाश, स्ट्राईक सांभाळेल, नॉन स्ट्राईकला तो यश. निश्चित रूपाने जबरदस्त असा कमबॅक केलाय अनिकेत यानं. धावसंख्या थांबलेली 54. आता पुन्हा एकदा खरोखरच अवघड असं आव्हान मिळणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने हलकासा कट केला गेलाय. 1 धाव घेतलाय. 1 धावेच्या भरवळ संघाची धावसंख्या झाली ती 55. 4 बाद 55. निश्चित रूपाने उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतःवरती किती आत्मविश्वास असावा हे अनिकेतनं दाखवून दिलंय, कारण समोर एक चलाक उत्कृष्ट असा अनुभवी फलंदाज असताना गोलंदाजी परत घेतली होती 3 षटकार खाऊन सुद्धा. आणि ही गोष्ट महत्वाची. आणि आता मला वाटतं अतिरिक्त करण्याच्या नादात खांद्याचा वापर केला होता आणि पंचांकडून दंडित केलं गेलं. वाईट 1 धाव मिळालाय. या 1 धावेच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलं. धावसंख्या झाली ती 56. 4 बाद 56. पुन्हा एकदा अनिकेत टू आकाश. यशाच्या बॅटमधून 1 धाव मिळालाय. जे हाणामारीचं षटक आहे ते उत्कृष्ट रीतीने टाकताना अनिकेत, ज्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा त्यांच्या गोलंदाजीवरती कुठल्या गेल्या होत्या त्या वाचवताना दिसत आहेत. समोर फलंदाज सुद्धा नौके फलंदाज आहेत. अशा या फलंदाजांना सुद्धा भीती वाटत असेल, कारण वेग तेवढा आहे त्यांच्या गोलंदाजीचा. निश्चित रूपाने 1-2 धावेने काय होणार नाही. चौकार षटकारांची आतषबाजी व्हायला हवी, आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. 1 धावेच्या या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलंय. धावसंख्या झाली ती 58. उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट असा कमबॅक. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी आहे, आणि पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो. आणि मला वाटतं निश्चित रूपाने धाव बाद होतोय. इनिंग संपलेल्या धावसंख्या झाली ती 58. 59 धावांचं आव्हान आहे.
हॅलो. आणि पहिलेच चेंडू घेऊन पंकजवीर, समोर फलंदाज साईवीर, दोघे सख्खे चुलत बंधू आहेत आणि एकमेकासमोर उभे ठाकले. नॉन स्ट्राईकला सुद्धा राकेश, जो तो सुद्धा त्यांचा नातेवाईक आहे, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा तसाच त्यांच्याही आत्याचा मुलगा आहे. असे या ठिकाणी नातेसंबंधातच क्रिकेट खेळायला पाहायला मिळतंय. पंकज पंकज टू साई, उत्कृष्ट रीतीने चेंडू टोळवला गेलाय. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निश्चित रूपाने 2 धावा वाचवले, 1 धाव वाचवली गेले. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, मनाई केले गेले, 2 धावा वाचवल्या. निश्चित रूपाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 2 धावा वाचवल्या गेल्यात. उत्कृष्ट अशी कामगिरी सुरू आहे. पुन्हा एकदा पंकज टू साई, निश्चित रूपाने उत्कृष्ट असा गेम सुरू आहे. 59 धावांचं आव्हान मिळाल्याने जोरदार चेंडू टोळवला, पाहूया झेलवू शकतो आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आलेला नाहीये. 1-2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत ते साई. ही सलामीची जोडी उत्कृष्ट जोडी आहे, चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत. असे थोडस दडपण टाकावं लागणार आहे पंकजाला. धाव संख्या वाढली गेली, धाव संख्या झाली ती 4. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठू शकले नाही. दिशा भरकडलेत पंचांकडून, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळाला आहे. या 1 धावेच्या भरीमळ संघाचे धाव फलक वाढले गेले, धाव संख्या झाली ती 5, बिनबाद 5. उत्कृष्ट रीतीने चेंडू टाकला आणि त्याच दिशेने चेंडू टोळवला देखील गेलाय. 1 धाव घेतले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळते. आता स्ट्राईकला तो राकेश उर्फ बाळा, एक नाव वाजलेला असा फलंदाज. समोर पंकज, चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा दिशा भरकटलेत. पंचांकडून वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मिळाल्या. थोडस मार्गदर्शन करावं लागणार आहे रोहन याला. खरोखरच आपण हवेचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो, पण स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर निश्चित रूपाने लेग साईडच्या दिशेने चेंडू जाऊन वाईट मिळतोय. धाव संख्या वाढली जाते. कृपया एमडी बॉईज आणि आप्पा गुरु 11 संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचं कौल घेण्यासाठी यायचं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. राकेशच्या बॅट मधून ऑफसाईडला हलकासा कट केला गेला, रनआउट होण्याचा खतरा. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट, खरोखरच वाखण्याजोग आहे. कारण धाव संख्येचा डोंगर आहे आणि तो डोंगर पार करायचा आहे तर संघर्ष करावा लागणार आहे. आणि नावातच संघर्ष युवा प्रतिष्ठान आहे, त्यामुळं तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय या ठिकाणी. धाव संख्या वाढली गेली, निश्चित रूपानं धाव संख्या झाली ती 9. पुन्हा एकदा उत्कृष्ट रीतीने अशी गोलंदाजी उत्कृष्ट रीतीने कट करण्याचा प्रयत्न होता, रनआउट होण्याचा खतरा, परंतु मनाई केल्या साईवीर यांनी. उत्कृष्ट अशी या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली.
आणि दुसरं षटक कोण घेऊन येते ते पाहायचंय. आणि दुसरं षटक घेऊन येते तो बुमरा, प्रतीक उर्फ बुमरा. आणि समोर फलंदाज आहे तो साई. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9. उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी खेळ करतोय साई. बुमराने शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला गेला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी साईच्या बॅटमधून पाहायला मिळते. धाव संख्या झाली ती 15. पुन्हा एकदा बुमराला थोडासा चेंडूवरती ताबा मिळवावा लागणार आहे. उत्कृष्ट चेंडू टाकलाय, बीट केलं साई याला. पहिला चेंडू होते षटकार खाऊन, दुसरा चेंडू उत्कृष्ट टाकला गेलाय. निश्चित रूपानं कमबॅक केलं गेलं म्हणावं लागणार, कारण आपल्याला 59 धावा बनवायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला डिफेन्स करायचं, तर आपल्याला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकांना सुद्धा साथ द्यावी लागणार आहे, परंतु फलंदाजांना सुद्धा आपल्याला संघाला विजय संपादन करायचं असेल तर आपली उत्कृष्ट आपलासा खेळ करावा लागणार आहे आणि खराब चेंडूचा फायदा उठवावा लागणार. आणि जोरदार असा हिट मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झालेत. फलंदाज आहे, खरोखरच लाजबाब फलंदाज आहे, ज्यानं कालच्या मॅच मध्ये तुम्ही पाहायला मिळाले असेल, एक बाजू एक किल्ला लढवला होता, भिंतीप्रमाणे उभा ठाकला होता, संघर्ष चालू होता आणि संघर्षातून उत्कृष्ट धावसंख्या उभारली होती. आज सुद्धा तो संघर्ष पाहायला मिळतो का पाहायचंय, कारण 2 राकेश आहेत मैदानात, एक नॉन स्ट्राईकला एक स्ट्राईकला, आणि हलकासा कट केलाय, बॉलला दिशा दिली गेली. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला, परंतु मनाई करतात राकेश उर्फ बाळा. एक उत्कृष्ट असा फलंदाज सलामीसाठी आलेला आहे. निश्चित रूपानं धाव संख्या वाढली गेल्या, धाव संख्या झाली ती 16. 1-16. हे दुसरं षटक सुरू आहे. निश्चित रूपानं उत्कृष्ट रीतीने षटक टाकतात. पहिल्या चेंडू तो षटकार खाल्ल्यानंतर जो काही कमबॅक केला, उत्कृष्ट वाखण्याजोग म्हणावं लागेल. बुमरा यांना आम्हाला साजेस असं गोलंदाजी करताना पाहूया कशा प्रकारे अजूनही राहिलेले चेंडू टाकतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही उत्कृष्ट संपर्क झाला नाही. 2 धावा मिळू शकतात आणि 2 धावांच्या भरीमुळे संघाचं धावफलक वाढलं गेलंय. धाव संख्या झाली ती 18. 9च्या सरासरीनं अजूनही सुरू आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी चालू आहे, कारण अनिकेतनं मला वाटतं ना कानमंत्र दिला, सतत धावफलक हलत ठेवा आणि शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करू असं वाटतंय, पण शेवटचे षटक अनुभवी गोलंदाज असणार आहे तो, मला वाटतं रोहन चाळके वगैरे, कारण उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. नाना फलंदाजी उत्कृष्ट केली होती आणि विकेटच्या मागे आता थोडासा कानमंत्र देतोय आणि खरोखरच जो काही बुमराला कानमंत्र दिला त्याचा वापर केला गेलाय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार खेळला होता. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट टोळवला गेला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निश्चित रूपानं खरोखरच मस्त क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि 1 धाव मिळालाय. या 1 धावेच्या वाढीमुळे भरीमुळे संघाची धाव संख्या वाढली गेली. धाव संख्या झाली ती 19.
10 धावा खर्च केल्या, परंतु एक महत्वाची विकेट्स जो मोहरा बाद केला गेलाय. निश्चित रूपानं थोडासा विचार विनिमय सुरू आहे आता गोलंदाजीसाठी कोण यावं, कारण अजूनही अनिकेत सारखा एक तडाखेबाज भरवशाचा फलंदाज अजूनही बाकी आहे. कारण जसे रोहनने षटकार मारलेत तसे षटकार खूप लांबवर मारण्याची कला ज्याच्याकडे आहे, ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे, असा हा अनिकेत कांबळे आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे. कारण संघर्ष करावा लागणार आहे. धावसंख्या 59 बनवायच्या, 58 धावा बनवल्या गेल्या, 59 धावांचं आव्हान आहे. आणि आता आलाय तो आपला अनुभवपणाला लावायला येणारा गणेश. निश्चित रूपानं गण्या ज्यानं खरोखरच एक काळ आपला गाजवला होता आणि आता वयात सुद्धा तो खेळ पाहायला मिळाला तुम्हाला मित्रांनो. खरोखरच मी सांगितलं की हा गणेश खूप हरवणारी खेळाडू आहे, लाजबाब खेळाडू आहे. गण्या आणि पंडित ही जोडी खूप नावाजलेली गाजलेली जोडी आपल्याला पाहायला मिळायची श्रीराम भाटकरकोणच्या वतीनं. आज हा गणेश या ठिकाणी आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करतोय. फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलंय, गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहायचंय. आणि जर का राकेश आंग्रे उर्फ बाळा हा याला जर का त्याच्या पट्ट्यात चेंडू मिळाला तर निश्चित रूपाने 6 धावा वसूल करू शकतो. कारण चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागणार सामना जिंकायचा असेल तर. आणि पुन्हा मला वाटतं पहिल्या चेंडूवरती एक दिशा भरकटलेत, ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांकडून दंडित केलं गेलंय. वाईट चेंडू ठरवला गेला, 1 धाव मिळाली आहे. 1 धावेनं संघाचं धावफलक वाढलं गेले. धावसंख्या झाली होती 20, 1 बाद 20. हे तिसरं षटक सुरू आहे संघाच्या वतीने, तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकतोय गणेश. आणि हलकसा अपील आहे, पंचांकडून फेटाळलं गेलंय. रोहन यांनी कानमंत्र दिलाय की राकेश याला ऑफ साईडला चेंडू ठेवावेत आणि तशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण यष्टीला एकदम चिकटून राहिलेत रोहन, कारण जर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि मिस झाला तर क्रीज आउट करू शकतात. आणि त्यामुळे दडपण येतं फलंदाजावरती आणि ते दडपण मला वाटतं बाळावर राकेशवर आलेलं दिसतंय. आणि पुन्हा गणेश स्लोअर वन चेंडू, परंतु आता पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न आहे, झेल होऊ शकतो आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा घेतल्यात. पाणी घेऊन या लवकर, एक्स्ट्रा खेळाडूने पाणी घेऊन या.
उत्कृष्ट अशी फलंदाजी. थोडंसं प्रॉब्लेम झाला होता कारण बॅट लागली होती किपरला रोहन चाळके यांच्या हाताला. जोरदार फटका बसलाय परंतु क्रिकेट तुम्हाला शांत बसायला देत नाही हे पाहायला मिळतंय. कारण एखादा खेळाडू बाहेर आला असता परंतु संघाला माझी गरज आहे, माझ्या परफॉर्मन्सची गरज आहे, माझ्या गोलंदाजीची गरज आहे ही पाहायला मिळते. कारण आम्ही स्वतः पाहिलंय कारण हाताला मोठी जखम झाली आहे, रक्त मेलं गेलंय तरी सुद्धा हा खेळ खेळतोय. आणि जोरदार टोळ्यांचा प्रयत्न पाहूया काय होतं ते. आणि थोडीशी मिसफिल्ड आहे. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. धावसंख्या वाढली गेले. धावसंख्या झाली ती 25. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय गणेश. कोणताच जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न नाही, स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न. रोहनला क्रीजच्या मागे चिकटून ठेवलं होतं परंतु बॅट जोरदार फिरवल्यामुळे बॅटनं खांद्याचा वेध घेतलेला आहे आणि थोडीशी जखम झाल्या रोहन यांच्या खांद्याला. निश्चित रूपानं आपल्या मराठी भाषेत रक्त मेलंय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, तसंच झालेलं आहे. परंतु त्याला गप्प बसायला देत नाही. क्रिकेट आहे, माझा संघ अडचणीत आहे, मला संघासाठी गरज आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणेश उत्कृष्ट ते गोलंदाजी करतोय. थोडंसं बॅट लागल्यामुळे मागे गेलाय रोहन परंतु खरोखरच मैदानात बॅट आणि बॉलचा संघर्ष सुरू आहे. उत्कृष्ट चेंडू टोळवला आहे. झेल होऊ शकला असता परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव घेतला, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेल्या. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला नाही तर निश्चित रूपाने 4 धावा मिळाल्या असत्या. शेवटी नशीब लागतं आपल्याला आणि आपले प्रयत्न सुद्धा महत्वाचे असतात. फक्त नशिबावर साथ देऊन चालत नाही, आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि ती पराकाष्ठा या ठिकाणी मैदानात करताना पाहायला मिळते. दोन्ही संघ. गणेश उत्कृष्टतेने गोलंदाजी करतोय, हलकी चेंडू टाकला जातोय जेणेकरून कॅच उडू शकतात परंतु क्षेत्ररक्षक साथ लाभत नाहीये. आणि पाहूया पुन्हा एकदा मला वाटतं झेल सुटलेली आहे कारण इथून दिसत नाही आम्हाला. आणि उत्कृष्ट अशा 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावा मिळाल्या संघाला आणि या 2 धावांच्या भरीमुळे संघाचा धावफलक वाढला गेला. धाव संख्या झाली ती 29. थँक्यू दादा. या टुर्नामेंटसाठी आमचे काका सुनील पवार काका यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही ऑल कुर्तडे क्रिकेट क्लब त्यांचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद काका. कंटा निर्माण झालेले आहे कारण 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. निश्चित रूपाने हे धावफलक खूप मोठं आहे आणि ते करताना तुम्हाला चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार. यात काही वावगं नाही कारण गोलंदाजी कशा प्रकारे होते त्याच्यावर अवलंबून. आणि आता आलाय स्वतः रोहन. आणि आता येतो प्रितेश बनबे. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. पाहूया या ठिकाणी त्याला उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागणार आहे कारण 15 धावा जरी खर्च केला तरी सामन्याचं रूप बदललं जाणार आहे. रोहन चाळके आपल्या अनुभवाचा बोध त्याला देताना पाहूया. या काही कानमंत्र दिल्या त्या कानमंत्राचा कशा प्रकारे प्रितेश वापर करतो कारण थोडीशी चेंडू आणि बॅटचा संघर्ष या मैदानात होतोय आणि हा कडक संघर्ष होतोय. संघर्षातूनच आपल्याला विजय संपादन करायचा आहे आणि हीच गोष्ट आपल्याला महत्वाची आहे. आता पाहूया कशा प्रकारे ही गोलंदाजी करतोय आणि समोर फलंदाज आहेत ते दोघे पण राकेश ज्याने आपल्या फलंदाजीने आपल्याला प्रभावित केले. असे राकेश 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. मला वाटतं बदललं गेलं आणि बुमराह प्रतीक याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. थोडासा विचार विनिमय झाला आणि बदल केला गेलाय आणि हा बदल कशा प्रकारे यशस्वी करतो ते पाहायचंय कारण बुमराह यानं प्रतीक यानं एक महत्वपूर्ण विकेट घेतली होती. आणि लक्षात घ्या भारतीय संघात बुमराह हे असं अस्त्र आहे जिथं काही अशक्य आहे तिथे शक्य करतो तो बुमराह. आणि आमचा बुमराह कशा प्रकारे अशक्य शक्य करतो ते पाहायचंय. परंतु दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फलंदाजात पट्ट्यात दिला तर चेंडू 60 दिशे षटकार चौकार जाऊ शकतो. आणि धावायला सुरुवात केली आणि चेंडू टाकलाय ऑफ साइडच्या दिशेने. चेंडू टाकलाय अखूट टप्प्याचा चेंडू टाकलाय. राकेश यांची उंची काय पुरली नाही. चेंडू टोळवण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. विकेट कीपरनं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू सुपूर्द केला तो प्रतीक यांच्या हाती. थांबलेली धाव संख्या 29.
एक बाद 29 अजूनही अनिकेत कांबळे सारखा दिग्गज फलंदाज अजून पवेलियन मध्ये आहे आणि आपणाला विचार करावा लागेल कारण राकेशने काहीतरी कानमंत्र दिलाय बाळाला आणि पाहूया बाळा कशा प्रकारे फलंदाजी करतो. उत्तम असा टप्पा पकडलाय प्रतीक याने बुमराह याने. पाहूया हाच टप्पा ठेवतो का ते. आणि आता मला वाटतं दिशा भरकटले गेले आहेत पंचांकडून दंडित केला गेलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला कारण राकेश याने क्रीज सोडलं होतं आणि त्यामुळं थोडासा प्रयत्न होता मागे चेंडू ठेवण्याचा. त्यामुळं चेंडू वाईट ठरवला गेलाय पंचांकडून दंडित केलं गेलं. एक धाव मिळाल्या. धाव संख्या झाली ती 30. मित्रांनो क्रिकेट प्रेम काय असेल बघा. या गावामध्ये आपल्या हायस्कूल आहे या आदर्श हायस्कूल कुर्तडे. या आदर्श हायस्कूल कुर्तडेचे मुख्याध्यापक सर श्री मांडवकर सर यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी 1000 रुपयाची देणगी आली आहे आणि खास सर्व मुलांसाठी त्यांनी प्रोजेक्टर वरती ही मॅच लाईव्ह ठेवले शाळेमध्ये. हे आहे या गावावरचं प्रेम असं म्हणावं लागेल. धन्यवाद सर. उत्कृष्ट अशी बॅटिंग केले. निश्चित रूपानं हा चेंडू अडवला जायला पाहिजे होता. क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाहीये बुमराहला. निश्चित रूपानं जो काही कानमंत्र दिलाय ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ठेवायचा आणि तो प्रयत्न चालू आहे परंतु क्षेत्ररक्षण तसं ढिसाळ झालंय गचाळ झालंय. चौकार मिळालाय. धाव संख्या वाढली गेले. धाव संख्या झाली ती 34. एक बाद 34. हे चौथं षटक सुरू आहे संघाच्या वतीनं. चौथं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकतोय प्रतीक उर्फ बुमराह. थोडस फिल्डिंग मध्ये चेंज करतोय कारण त्यानं सांगितल्याप्रमाणे ज्या रोहन साळके साहेबांनी सांगितलं त्याला की तू चेंडू ऑफ साईडलाच ठेवायचेत कारण सलगचे चेंडू पाहिलेत आम्ही त्याच दिशेला ठेवण्याचा प्रयत्न केलाय कारण राकेश हा लेग साईडचा बादशाह आहे. टप्प्यात चेंडू भेटला तर टप्प्यात कार्यक्रम करू शकतो आणि तो टप्पा त्याला काय मिळत नाहीये कारण रोहन साळकेंचा अनुभव महत्वाचा आहे. मोठा आहे दांडगा आणि तो अनुभवावरती गोलंदाजी करतो प्रतीक उर्फ बुमराह. आणि आज बुमराहची कामगिरी एकदम जबरदस्त चालू आहे. जशी इंडियन क्रिकेटमध्येच होते तशीच या ठिकाणी पाहायला मिळते परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाही. धावायला सुरुवात केली. चेंडू टाकलाय आणि मला वाटतं हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा काही संपर्क नव्हता. एक धाव मिळाले. धाव संख्या झाली ती 35. एका दुःखानं काय होणार नाही भावानो. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे कारण गोलंदाजी तसाच आहे तगडा भारी. आणि आता पुन्हा चालू आहे क्रिकेटची वारी. पुन्हा एकदा प्रतीक दूर राकेश कानडे. दोघांमध्ये द्वंद्व सुरू आहे. संघासाठी संघर्ष सुरू आहे आणि चेंडू टाकला गेलाय. घुमावून चेंडू मारण्याचा प्रयत्न टोळवण्याचा प्रयत्न. बीट झाले. विकेट किपर सुद्धा बीट झालेत. एक धाव मिळाले. एक धावेच्या भरीमुळे संघाचा धाव फलक वाढला गेलाय. धाव संख्या झाली ती 36. 36 आकडा पार केला गेलाय. फक्त तो आपल्या एकमेकांमध्ये नको कारण 36 आकडा सगळ्यात बेकार असतो असं म्हणतात. आता पाहूया 36 वरून किती 32 होतात की 36 होतात की 42 होतात हे पाहायचं आहे कारण धाव संख्येची गरज आहे कारण एका दुःखानं काय होणार नाही. चौकार षटकारच आतषबाजीची महत्वाची आहे. आणि पुन्हा एकदा प्रतीक उर्फ बुमराह एक उत्कृष्ट अशी कामगिरी करताना दोन्ही षटक उत्कृष्ट टाकली. साईवीर सारखा एक फलंदाज तडाखेबाज फलंदाज भरवशाचा फलंदाज बाद करून दुसरं षटक टाकतोय. थोडस अडखळला गेलाय. उत्कृष्ट अशी कामगिरी चालू आहे मैदानामध्ये. दोघांकडून संघर्ष सुरू आहे. संघर्ष युवा प्रतिष्ठान. थोडासा अडखळलेला संघ वाटतोय. आणि पुन्हा एकदा प्रतीक आणि जोरदार चेंडू टोळवलाय. बघूया क्षेत्ररक्षक 7 मिनिटं नैसर्गिक अडथळ्यावर चेंडू अडवला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया आणि चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवला गेला होता. 2 धावांवरती समाधान मानावं लागले. धाव संख्या झाली ती 38. उत्कृष्ट रीतीने फलंदाजी चालू आहे. निश्चित रूपाने संघर्ष सुरू आहे राकेशचा. दोन्ही राकेशचा परंतु गोलंदाज सुद्धा हवी झालेला आहे अचूक टप्प्यावर कारण धावसंख्येचा डोंगर उभारला गेलेला आहे. आणि आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पाहूया आणि चेंडू सोडला गेलाय. षटक संपलं गेले मला वाटतं. आणि धावसंख्या 38. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. पाहूया आता गोलंदाजीसाठी कोण येतो कारण अजूनही सांगू शकत नाही.
4 षटकार तुमचं सामन्याचं रूप पाडू शकतं आणि तसा फलंदाज अजून बाकी आहेत. पाहूया काय होतं ते. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. आणि येतोय तो प्रितेश. थोडासा दबाव आहे आणि दबाव असल्यामुळे थोडासा कशा प्रकारे दबाव प्रेशर काय असतं ते झेलतो का पाहायचंय प्रितेश बनबे. उत्कृष्ट असा गोलंदाज ऑल कुर्ताडे तर्फे खेळणारा माझा भाचा आहे. पाहूया भाचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि भाऊ सुद्धा मैदानात आहे राकेश. कशा प्रकारे दोघांचं द्वंद्व सुरू आहे. राकेश कानडे पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू. धाव संख्येची गरज आहे. बिना लक्ष्य किए जिया नहीं जाता. बिना लक्ष्य किए जिया नहीं जाता. चौकार मारे बिना रहा नहीं जाता. 1-2 रन लेके क्या करेंगे. छक्के मारे बिना मजा नहीं आता. पाहूया छक्के मारतात का ते. पुन्हा एकदा जोरदार असे मैदानाकडे जायचंय. प्रितेश टू राकेश दोघे पण एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू पाहूया वेगवेगळ्या संघासाठी खेळतायत. प्रितेश एक उत्कृष्ट असा उंच पुरा गोलंदाज. खांद्याचा वापर केला तर निश्चित रूपानं उत्कृष्ट टप्पा पकडू शकतो. पाहूया धावायला सुरुवात केली. चेंडू टाकला. चेंडू टोलावला गेलाय आणि लोकांच्या काय झेलवू शकतो. झेल सोडलेला आहे. जीवदान मिळालंय. 2 धावा मिळू शकतात. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि निश्चित रूपानं लक्षात आलंय आणि याला क्रिकेट म्हणतात. बाळाला रनआउट केलं गेलं नाही कारण याला अनुभव म्हणतात मित्रांनो. रोहन सालकेचा अनुभव तुम्हाला लक्षात आला असेल. जर का बाळाला आउट केलं तर अनिकेत कावळे एक जग धाव असलेला फलंदाज तो मैदानात येईल आणि त्याला बाद केलं नाहीये. हा गेम प्लॅन म्हणतात. नाहीतर आपण भावनेच्या भरात विकेट घेऊन जल्लोष केला असता. कारण निश्चित रूपानं याला क्रिकेटचा अनुभव म्हणतात. तुम्हाला काय शिकायचं ते हे शिकायचंय का आयकॉन घेतलाय तर हे कारण आहे. तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. आम्ही रेग्युलर खेळतो आमच्याकडून काय शिकणार परंतु अनुभवांकडून काय शिकायचंय हे तुम्हाला शिकण्यासाठी आयकॉन घेतलाय हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी संघर्ष करायला पाहायला मिळतोय. प्रितेश चुकता प्लेअर गोलंदाजी करतोय. समोर राकेश पाहूया आणि राकेश आणि चेंडू टळवला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. काय रोमांचकता आले या सामन्यामध्ये मित्रांनो. सकाळच सगळ्यांचे डोळे उघडलेत असा हा फलंदाजी करतोय राकेश आंग्रे. मागच्या 4 ओव्हर मध्ये त्याची बॅट मात्र कुठेतरी शांत होती परंतु आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 12 धावा. काय करशील राकेश भावा आणि प्रितेश भाचा दोघांमध्ये द्वंद्व. लेग साइडचा बादशाह का म्हटलं. तू चेंडू पट्ट्यात दिलास. पट्ट्यात करेक्ट कार्यक्रम केला गेला. आता पुन्हा एकदा प्रितेश धावायला सुरुवात केली. अंपायरला पार केला. चेंडू टाकलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू टोळवण्याचा प्रयत्न मिस झालाय. रनआउट होण्याचा खतरा. पुन्हा एकदा रोहन सारखे काय रनआउट करण्याच्या तयारीत नाही आहेत. त्याला विकेट्स नको आहे कारण त्याला अनिकेतला मैदानाच्या बाहेर ठेवायचा आहे. तो आला तर सामन्याचं रूप पालटू शकतो. 2 चेंडूचा खेळ जरी ठेवला तरी तो चेंडू सीमारेषा पार टाकू शकतो. आणि हा अनुभव जो लक्षात येतोय हे शिकण्यासारखं आहे निश्चित रूपानं. आणि पुन्हा एकदा प्रितेश टू राकेश. 3 चेंडू 12 धावा. आणि हा कॅच होतोय का पाहायचं आणि हा झेल. मोठी विकेट राकेश आंग्रे. आता मात्र 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे आणि अनिकेत कांबळे मैदानात. थोडा खूपच उशीर केलाय. खूपच म्हणजे खूपच उशीर केलाय.
काय शिकायचं हे या खेळाडूला कळलंच नाही निश्चित रूपानं आतापर्यंत अनेक झेल सोडले होते हा झेल सुटला असता तर काहीच काय वाटलं नसतं कारण आता आले ते सालकवाडी एक्सप्रेस जो उत्कृष्ट असा फलंदाज या 2 चेंडूवरती काही होऊ शकतं कारण त्याच्यामध्ये कला आहे नजाकत भरे शॉट आहे ताकद आहे अनुभव आहे आणि अचूक पट्ट्यामध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याची कला आहे आणि पाहूया ही कला वापरतो का आयकॉन म्हणून आपला नावलौकिक मिळवतो का आतापर्यंत रोहनने जे काही अनुभवपणा लावला होता तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळालाय आता अनिकेतचा अनुभव काय होतो तो पाहायचा आहे जर का बॉल मिस झाला तर सोडून द्या नाहीतर षटकार हे निश्चित आहे कुठली ताकद लावू शकतो कुठल्याही ठिकाणी हा फटका मारू शकतो असा खेळाडू आहे त्याला कुठला नाही साईड एकच साईडला खेळत नाही सगळ्या साईडला खेळणारा असा हा खेळाडू आहे आज गरज आहे संघाला संघर्ष करतोय संघ नावाप्रमाणे संघर्ष युवा प्रतिष्ठान संघर्ष करताना समोर प्रितेश उत्कृष्ट गोलंदाज निश्चित रूपाने धावसंख्या मोठी रोखण्यासाठी दिली परंतु आता 2 चेंडूचा खेळ आणि 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज 2 षटकारांची गरज आणि पहिला चेंडूवरती षटकार डीजे जबरदस्त बॅटिंग धन्यवाद डीजे मित्रांनो लक्षात घ्या अनुभव काय असतो मी सांगत होतो रोहनचा अनुभव काय राकेशला त्यानं का धावबाद केलं नव्हतं आणि आता त्याचा प्रत्यय आला असेल पण जो काही कॅच घेतला गेला त्याने कॅच घेतली की मॅच विकली हेच कळत नाही कारण आता 1 चेंडू 6 धावांची गरज हा रोमांचकारी सामना म्हटला जातोय हेच रोमांच पाहायला मिळतंय अनुभवाकडून अनुभवी खेळाडूंकडून उत्कृष्ट पट्ट्यामध्ये आलेल्या चेंडूचा करेक्ट कार्यक्रम करताना उत्कृष्ट ताळमेल उत्कृष्ट नजाकत भरा शॉट ह्या पाहायला मिळतोय आता थोडस दडपण असणार आहे प्रितेश बनबे यांच्यावर नौका गोलंदाजी इतके प्रेशर त्याने सहन केलं नाही परंतु रोहन काहीतरी कानमंत्र दिला असेल मला वाटतं स्लोअर वन किंवा ब्लॉक होल मध्ये चेंडू यापैकी कुठला तरी अस्त्र वापरणार आहे पण मला वाटतं ब्लॉक होल मध्ये चेंडू दिला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे आणि थोडासा कानमंत्र देतोय तो गणेश कारण आता प्रत्येकाला चेंडूवरती सामान्य गणित आपल्याला जे काही अनुभव प्रेशर पाहायला मिळतंय तेच खरं क्रिकेटचं प्रेम आहे KPL ची विजयी सांगता होऊ शकते का पाहूया अनिकेतच्या बॅट मधून की प्रितेश त्याच्यामध्ये दडपणाने नाचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून त्याला बीट करतो का पाहायचं का विकेट घेतो का पाहायचे प्रितेश आणि धावायला सुरुवात केली अंपायर पार केलंय चेंडू टाकला आणि चेंडू सीमारेषा पार षटकार अप्पा आंग्रे यांच्याकडून अनिकेत कांबळे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे अप्पा आंग्रे यांच्याकडून अनिकेत कांबळे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय अनिकेत कांबळे आपण इकडे यायचंय जबरदस्त जबरदस्त मॅच तुम्ही तरुण मुलांनी काय शिकायचं रोहन कडून शिकायचं होतं ती कॅच सुटली असती चालली असती कारण मॅच गेली नसती आणि या ठिकाणी मॅच गेले खूप संघर्ष केलाय आणि संघर्षातूनच विजय प्राप्त केलाय शिनीच पक्षाप्रमाणे विजय प्राप्त केलाय कोणाच्यात लक्षात आलं नाही रोहनचा अनुभव परंतु त्याचं फलित मिळालंय संघर्ष काय केला गेला तो आणि विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय तो सुद्धा संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम चाळकेवाडी एक्सप्रेस अनिकेत कांबळेसाठी पैशांची वरसाद होते आदेश दादा वीर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याबद्दल